मला पीसीओडीचा खूप प्रॉब्लेम होता सर. प्रेग्नन्सी राहत नव्हती. नंतर मग बाहेर ट्रीटमेंट घेतल्यानंतर राहिली, पण वजन एवढं वाढलं होतं माझं, म्हणजे पिरियड्स 10 महिने मला येतच नव्हत्या. मग आपली ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मला पिरियड्स रेग्युलर झाल्या आणि 2.5 ते 3 महिन्यामध्ये माझं 16 किलो वजन पण कमी झालं. 97 किलो होते ते आता 82 किलोवर आहे मी. वाह, ग्रेट. 2.5-3 महिन्यात. हा, कोणते प्रोडक्ट वापरले आपले? मी आकाई सोनं वापरलं. मला शुगर होती, त्याच्यामुळे मला मॅडमनी नारी प्रिया नव्हतं दिलं, नारी सत्व दिलं होतं, सिबकटॉन होतं, गॅनोडर्मा, आणि हार्टचा पण प्रॉब्लेम म्हणजे श्वास घ्यायचा त्याच्यामुळे येत होता मला तुलसी रोप चालू केल्यानंतर मला 2 तासांमध्ये मला श्वास घ्यायला व्यवस्थित जाणवायला लागलं. 2 तासात सर. नाही तर मला खरं आणि रिझल्ट कुणाला आलाय? मला स्वतःला खरंच. बघा बरं, तुम्हाला हात आहेत का बघू? 2 आहेत. डोळे पण आहेत? आहेत. काय बोलता? आहेत. मी बोलतो ते ऐकायला येते तुम्हाला? येतंय सर. हे पण माणूसच आहेत. मला आयसीयू मध्ये सर 2दा ऍडमिट करायला लागत होतं, आठवड्यातून 2दा. आठवड्यातून 2दा आयसीयू ऍडमिट करायला लागायचं. ऑक्सिजन लेवल माझी 60-70 वर यायची. बीपी 250 पर्यंत जायचं, इतका त्रास होत होता मला. बापरे. आणि तो सनेचे प्रोडक्ट वापरून सॉल्व्ह पूर्ण झाला. आकाई सोना, नारी सत्व, सिबकथॉन, गॅनोडर्मा, तुलसी ड्रॉप. तुलसी ड्रॉप. नस्टर ड्रॉप वगैरे वापरलं होतं का? नस्टर ड्रॉप थोडं. तुलसी ड्रॉप प्रोडक्ट आणि एवढे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह. जोरदार टाळ्या झाला पाहिजे सनेच्या प्रोडक्ट साठी. माझे नाव स्वाती चौधरी. मी थायरॉइडवरती रिझल्ट घेतला. मला 10 ते 12 वर्षापासून थायरॉइडची 100 mg ची गोळी चालू होती. ती मला 50 mg ची चालू केली. तुम्हाला थायरॉइड 10-12 वर्षापासून 100 mg ची गोळी होती. आपले प्रोडक्ट कोणते वापरले? आकाई सोना, गॅनोडर्मा, सिबकथॉन आणि वेदामृत. वाह. आणि आता 50 mg ची गोळी गॅरंटेड आहे. रेग्युलर प्रोडक्ट वापरा, ती गोळी पण बंद होणार. पण घेतलाय मुळव्याधावरती. त्यांना 7-8 वर्षापासून मुळव्याध होता. त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं. मग आपले हे आकाई सोना, स्मिथॅलेक्सिस आणि जेल टॅबलेट्स ते देऊन मग त्यांचं ते क्लिअर झालं. म्हणजे ते किट वापरलं आपलं? किट वापरलं. त्यांचं ऑपरेशन पण सर वाचलं. रिझल्ट किती टक्के आलाय? 100%. 100% रिझल्ट. मी बंद केलं. त्यांना महिना 1.5 महिन्यासाठी पण त्यांना काहीच त्रास नाही. टॅबलेट पण बंद, ऑपरेशन पण कॅन्सल. काय बोलता? प्रत्येक नवऱ्याला अशी बायको मिळावी. वा, ग्रेट. माझं नाव अंगद कुंभार. मी स्वतः कोडवरती रिझल्ट घेतलाय. तुम्हाला स्वतःला? हो सर. मला 2 महिन्यामध्ये पूर्ण ही साईट आहे ना पूर्ण क्लिअर झाली. हे तर होतं का? हो सर. काय बोलताय? तुम्हाला स्वतःला? स्वतःला. आणि क्लिअर झाले 2 महिन्यात? येस सर. कोणते प्रोडक्ट वापरले? आकाई सोना, कुरकुमा प्लस, आरोग्य. आणि 2 महिन्यात ही साईट क्लिअर? येस सर. तुम्हाला माहितीये मार्केटमध्ये लोकांना हा जर प्रॉब्लेम असेल तर ते बरंच होत नाही असं मानसिकता आहे. हा, आणि तुमच्या डोळ्यासमोर हे व्यक्ती आहेत जे सांगतात त्यांना रिझल्ट आलाय 2-2.5 महिन्यात. 8 वर्ष झालं होता. कमीत कमी 4 लाख रुपये खर्च केला. 8 वर्ष त्रास आहे, 4 लाख खर्च केला तरी बरा नाही झाला, आणि आपले प्रोडक्ट वापरले आणि 2-2.5 महिन्यात रिझल्ट आलाय. बरोबर? खुश आहे सर तुम्ही? नक्की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आईला 9 वर्ष झालं. ब्लॉकेज हे झालं, ऑपरेशन झालं होतं. 3 ब्लॉकेज होते. तिला सारखा त्रास होत होता. ऍसिडिटी आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. काम करता येत नव्हतं. आपल्या फक्त आकाई सोनानं तिला रिझल्ट आला. आईला 9 वर्षापासून त्रास, 3 ब्लॉकेजचं ऑपरेशन झालेलं ऑलरेडी. सगळ्या गोळ्या बंद झाल्या. फक्त एक रक्तपातळीची गोळी. सगळ्या गोळ्या बंद आहेत, एकच गोळी चालू आहे. आणि आपले प्रोडक्ट वापरले आकाई सोना आणि रिझल्ट. वा, ग्रेट, जबरदस्त. सर, मी दिलीप डुमरे जुन्नर मधनं बिलॉंग करतो. आणि माझ्याकडे आता 2 रिझल्ट आहेत. माझी पत्नी पण इथं आलेली आहे. उभ्या राहा मॅडम. तिला उभं नाही राहता येणार. आणि 1995ला ऍक्च्युली शुगर डिटेक्ट झाली. त्याच्यानंतर साधारण आत्ता बरंचसं नुकसान झालेलं आहे. पण आत्ता गेल्या 3 महिन्यापासून मेजर जे एक प्रॉब्लेम होता, रुबी हॉलला सांगितलं होतं सरांनी की तिच्या कमरेखालनं जे दोन्ही पायांना रक्तपुरवठा होतो तिथं मेन ठिकाणी ब्लॉकेजेस होतं. त्यामुळं तिला डाव्या बाजूने डोकं दुखणं, छाती दुखणं, ओटीपोट दुखणं वगैरे, पायाचा प्रॉब्लेम हा कंटिन्यू चालू होता आणि ते सहन होत नसायचं. ज्या वेळेला सनेजचे प्रॉडक्ट जे चालू केले तर अजूनही चालू आहेत. गेल्या 4 महिन्यापासून कंटिन्यू आमची ट्रीटमेंट चालू आहे. तर तिला अतिशय चांगला पहिल्या महिन्यापासून त्याला इम्प्रूव्हमेंट दिसली आणि आता ते दुखत बिलकुल नाही काहीच. आणि हातावरती म्हणजे शुगर असली ना, बऱ्याचशा लोकांना त्वचेवरती चट्टे पडतात, लाल 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 असे डाग, आपल्याला जखमा झाल्यासारखं वाटतं ते. तर मग बाकी त्याच्यामध्ये कुरकुमा ऍड केल्यानंतर ते विदिन आठवड्याभरामध्ये सगळंच गायब झालं. ते आता परत कधी आलेलंच नाही अजूनपर्यंत. काय बोलता? किती खर्च केला हॉस्पिटलला? हॉस्पिटलला बऱ्यापैकी गेला. 4.5-5 लाख रुपये त्यावेळेला रुबीला पण गेले होते. बापरे. आणि किती वर्षापासून त्रास मॅडमला? 1995 पासून आहे. डाव्या पायाचं गुडघ्यापासून खाली काढलाय. उजव्या पायाची फक्त टाच राहिलेली आहे.
आणि गँग्रीन हा सगळ्यात खतरनाक आणि बेकार आजार आहे. डायबिटीस हा असती माणसांना नको नको करून आपण म्हणतो ना हाल करून मारणे, असा सगळा विषय. परंतु कम्प्लिटली क्लिअर आहे. मग तुम्हाला काय वाटतं सनेचे प्रोडक्ट वापरून त्यांना 100% रिझल्ट आला? 100% रिझल्ट आहेत. आणि मॅडम 100% सर सांगतात वापरा. हे खरं आहे का? माईक द्या त्यांच्याकडे. सर सांगतात हे खरं आहे? खरंय. मग तुम्हाला जो पेन त्रास होता सनेचे प्रोडक्ट वापरून झालाय बरा मॅडम? हो, बरं झालं. खुश आहे तुम्ही? हो. वा ग्रेट. मॅडम साठी सरांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तुम्ही विचार करता का सर काय सांगतायत? 1995 पासून त्रास होता. विचार करा फॅमिलीमध्ये किती त्रास असेल. इथं काही लोकांचे जन्म सुद्धा झालेले नसतील असे पण लोक आहेत. खरंय. त्यावेळेपासून तेव्हापासून हॉस्पिटल ते सहन करत होते आणि सनेचे प्रोडक्ट मिळलेत आणि 4 महिन्यापासून ते सांगतात 100% रिलीफ मिळाले. ही छोटी गोष्ट नाहीये मित्रांनो. अत्यंत एकशे बडकर एक येतात. सगळे प्रॉडक्ट बेस्ट आहेत. दुसरा रिझल्ट काय आलाय सर? मला साधारण आता 4 महिन्यापासून प्रोस्टेटचा त्रास होतो. म्हणजे प्रोस्टेट ग्लँड्सचा जो त्रास पुरुषांमध्ये साधारण 80% लोकांना हा त्रास होतो. लघवीला हळूहळू लागणे, कमी लागणे, आग होणे किंवा काही इन्फेक्शन वगैरे तयार होतं. तर ते जनरली डॉक्टर लोक सांगतात ऑपरेशन करा म्हणून. ऑपरेशन हा त्याच्यावरती अजिबात पर्याय नाही. आयुर्वेदामध्ये आणि स्पेशली सनेची जी ट्रीटमेंट मी मॅडमकडे गेलो होतो, आम्ही दोघंही गेलो होतो. तर बिराजदार मॅडमांनी जे ट्रीटमेंट सांगितली त्याचे पण रिझल्ट मला 4थ्या दिवशीपासून दिसतात प्रोस्टेटचे. बापरे. तुम्हाला किती टक्के रिलीज आलाय? मी 100% आहे ना. 100% बरे झालं. हो, काही प्रॉब्लेम नाही. वा, खरंच आपल्या कंपनीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की एवढे सुंदर प्रोडक्ट दिले, पण प्रोडक्ट बरोबर आपल्याला सपोर्ट सिस्टम डॉक्टरांचा सपोर्ट आहे, बरोबर ना? ओपीडीचे सपोर्ट आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. आणि हे मला वाटतं भारतामधली ना जगातली एकमेव कंपनी आहे जी डॉक्टर सपोर्ट करते आपल्याला. बॉस ग्रेट. मॅडमला प्रोडक्ट कुठले वापरले? मॅडमला अकाय सोना आहे, त्याच्यानंतर नीमची टॅबलेट आहे, कुरकुमा आहे, गॅनोडर्मा आहे, आरोग्यवर्धिनी आहे. त्यानंतर सगळ्या म्हणजे याच्याशी योगराज गुगळ वगैरे. ठीक आहे. तुम्ही कुठले वापरले तुमच्या प्रॉब्लेम? माझ्यासाठी मी गॅनोडर्मा आणि अकाय सोना आहे, गॅनोडर्मा आहे, पुनर्नवा गुगळ आहे. त्याच्यानंतर आपली मोरिंगा पावडरचे त्या पण घेतोय, कुरकुमा गोरे पण घेतोय, मी रेग्युलर घेतो. ग्रेट. नमस्कार सर, मी पुण्यातून बिझनेस बिलॉंग करते. वैशाली प्रकाश सगरी. मला धुळीची एलर्जी होती सर. झाडू जरी मारलं तरी दिवसभर फुल म्हणजे कंटिन्यू डोकं दुखायचं आणि नाकातून पाणी कंटिन्यू गळायचं. निदान महिन्याला 1,500-2 हजार रुपयाचे गोळ्या कंटिन्यू असायचे. असं वर्षभर वापरलं सर तरी रिझल्ट नव्हतं सर. डॉक्टर म्हणायचे तुम्हाला हे साईड इफेक्ट होतोय, तुम्ही वापरू नका. रिसेंटली सनेचे प्रोडक्ट कोणते वापरले? तुळशी ड्रॉप, अकाई सोना आणि नस्य ऑइल. किती वर्षापासून हा त्रास होता एलर्जीचा? जवळजवळ 2 वर्ष सर. 2 वर्षापासून महिन्याला 1,500-2 हजार रुपये सहज घालायची. दवाखान्याला जायचे. ते सुद्धा मला साईड इफेक्ट व्हायला लागले होते गोळ्यांचे. त्याच्यामुळे म्हणजे साईड इफेक्ट व्हायचा, बरं तर वाटत नव्हतं. आपले प्रोडक्ट वापरल्यावर रिझल्ट आलाय का? एका महिन्यामध्ये सर मी आता वर्ष झालं वापरले, आतापर्यंत सर्दी बिलकुल नाही आहे सर. वा ग्रेट. जोरदार टाळ्या झाल्या. मुलासाठी आपलं पिढे सत्व दिले. त्याचे पाय खूप दुखायचे शाळेतून जाऊन आल्यावरती. पीटीचा कोर्स असले की उठायचं सुद्धा नाही. एका महिन्यामध्ये पिढे सत्व दिल्यामुळे तो आता व्यवस्थित खेळतोय आणि भाजी न खाणारे मुलं आज आवडीने भाजी खातात. वा वा वा. मला वाटतं मुलांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता लय गरजेची असते. आणि आताच्या आई पॅरेंट्स लोक माहीतच नाहीये मुलांना चांगलं हेल्थ साठी काय द्यायचं ते. अशा खायला देतात ज्याच्यामुळे हेल्थ चांगली नाही होणार, उलट हेल्थ डॅमेज होणार. आणि मला असं वाटतं ते भरून काढण्यासाठी आपलं पिढ्या सत्व मुलांसाठी खूप गरजेचा पार्ट आहे. सर घरात अजून एक रिझल्ट घेतले. आईंचं 70 वर्ष आहे, त्यांना बोलताना असं मान हालायचं. फक्त आपलं नस्य ऑइल दिलंय, एका महिन्यामध्ये त्यांची मान हालायची बंद झाली सर. किती ते बंद झाली? पूर्ण सर. पूर्ण बंद झाली. 70 वर्ष. नस्सा ड्रॉप किती रुपयाचं प्रोडक्ट आहे माहितीये का? किती रुपयाचं? 175 रुपयाचं प्रोडक्ट. आणि एवढा मोठा प्रॉब्लेम. मला वाटतं इथून वरचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात माहिती तुम्ही. इथं मानेच्या वरचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. अर्ध डोकं, कानाचे, डोळ्याचे दिसणे. अरे काही मुलांचे चष्मे बंद गेले माहिती, चष्मा वगैरे गेलेला आहे. चष्मा गेल्या लोकांचे, अर्ध डोकं दुखण्याचा 7-8 वर्षापासूनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. किती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. माय सेल्फ मनीषा पगारे, मी मनमाडवरनं बिझनेस बिलॉंग करते. मी सध्या आता लेटेस्ट वरती घेतलेले सर गवारीच्या शेंगा एका शेतकऱ्यांनी लावलेले होते, पण रोज शोषक किडे आणि काळी आळी त्याला लागलेली असल्यामुळे ना त्यानं उगूच देत नव्हते. थोडेसे मोठे झाले की ते जळून जायचे. परत तो शेतकरी परत ते दाणे लावायचे, बिया पेरायचे. असं करता करता 2 ते 3 वेळेस झालं. आम्ही एकदा त्यांच्या गावाला व्हिजिट देण्यासाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर त्यांनी ते सांगितलं. मग मी मॅडमला पाठवल्यानंतर मॅडमने काही प्रोडक्ट देण्याच्या आधी त्यांनी माझ्याकडे सॉइल केअर अँड सनगार्ड होतं ते घेतलं आणि यूज केलं. 3 दिवसामध्येच
ऑर्डर यायच्या आधीच त्यांनी सांगितलं मॅडम गवरला रिझल्ट आला म्हणून. ऍग्रीच्या प्रोडक्टने. हो, आणि आता गेल्या हप्त्यामध्ये त्यांनी 21,000ची गवर सेल केली आणि आज ते माझ्या घरी आलेले दुसरा तोडा घेऊन. वा, म्हणजे जिथे एक पण कवर निघणार नव्हती तिथे एवढे तोडे निघायला लागलेत. ऍग्रीच्या प्रोडक्टचा रिझल्ट आहे. नमस्कार सर, मी अश्विनी कांबळे फ्रॉम लातूर. तर माझ्या मिस्टरांना अँटी ॲडिक्शन वरती म्हणजे ते खूप ड्रिंक करत होते. म्हणजे 15 वर्ष झालं ते म्हणजे ड्रिंक 15 वर्ष ड्रिंक करायचे. हो, वयाच्या 16व्या वर्षापासून ड्रिंक करत होते. पण त्यांना आणखीनही माहिती नाहीये की मी त्याला अँटी ॲडिक्शन देते म्हणून. गुपचुपीत कार्यक्रम केला. हा, सुमडीत कुंबडी. हा, त्यांना रिझल्ट आलाय. म्हणजे त्यांनी आता पिले बी तर ते म्हणतात की मला पाणी पिल्यासारखं वाटतंय. मग ते आता प्यायचंच बंद करतो म्हणून पेनं बंद केलंय. पण त्यांना रिझल्ट आलाय का? हो, रिझल्ट किती आलाय. टक्के रिझल्ट आलाय? आणि मी अख्ख्या लातूर मध्ये अँटी ॲडिक्शन वरच काम धिंगाणाच. येस सर. वा 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 वा, म्हणजे 15 वर्षापासून ड्रिंक करायचे रिझल्ट आलाय. नमस्कार, टीम सतीश समोर बोलतोय मी. हा. नगरम ब्लॉक करतोय. अँटी ॲडिक्शनचा रिझल्ट घेतला मी आमच्या चुलत भावाला. त्याची मंडळी रडत होती माझ्यापाशी. तर मी पहिले एक ॲडिक्शन घेतलं फक्त सरांची यायच्या आधी. त्याला 6 दिवसात फरक पडला. 6 दिवसात? हो, तेव्हा कमी कमी 5-6 वर्षापासून दारू प्यायचा. डायरेक्ट 6 दिवस डायरेक्ट त्यांनी स्वतः सहकार्य केलं, घेतला. आणि मी स्वतः 4 लाखाची डायरेक्ट ऑर्डर मारली. 4 लाखाच्या प्रोडक्टची ऑर्डर मारली. रिझल्ट आला त्यांना 6 दिवसात. आणि माझ्याकडे आता कमीत कमी 14 पेशंट मी दिलेलं आहे सगळ्यांना. असं काही दारू बंद केली. वा, 14 लोकांची दारू बंद केली. यस, ग्रेट. लय मेजर प्रॉब्लेम आहे बरं का मार्केटमध्ये ड्रिंकिंगचा. बरोबर ना, व्यसनाचा प्रॉब्लेम लय मोठा आहे, लय मेजर आहे. आणि ज्यांना आहे ना तो ऍक्च्युअल फेस करतात त्यांना विचारा दुःख काय असतं. ऑलरेडी आपल्या प्रोडक्ट मुळे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. वा, ग्रेट. सर, मी मीनल सिगामणी, मी पुण्यावरून बिझनेस बिलॉंग करते. सर, मी रिझल्ट घेतला माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या आईचा सांगते. तिला 2-3 वर्ष तिला आर्थोचा प्रॉब्लेम होता. तिला म्हणजे चालता पण येत नव्हतं. एवढं होतं की तिला वॉशरूमला सुद्धा रांगत जावं लागायचं. किती वय आईचं? आईचं वय 57 आहे. 57 वर्षामध्ये चालता पण येत नव्हतं. चालता पण येत नव्हतं तिला. बापरे. कारण अक्षरशः वॉशरूमला ती रांगत जात होते. तर मग गायकवाड किती वर्षापासून प्रॉब्लेम होता? 3 वर्ष. 3 वर्षापासून. आपले प्रोडक्ट कोणते वापरले? आपलं आर्थो किट पूर्ण दिलं. योगराज गुगळ, आर्थोरिच, रोल ऑन आणि ग्लुकोसामाइन असे तिला आपलं आर्थो किट पूर्ण दिल्यावर तिला 8 दिवसात रिझल्ट आला सर. लिफ्ट बंद होती, 5व्या फ्लोरवरून ती जिना उतरून खाली गेली. वा. नाही खरं मॅडम, प्रत्येक आईला अशी पोरगी मिळणं गरजेचं आहे बरं का. आणि लक्षात सर, ठेवा. अजून एक रिझल्ट घेतला माझ्या मिस्टरांवर. ज्यावेळेस मी घरात अकाई सोना मला वेट लॉस साठी मी चालू केलं होतं. कारण मला स्वतःला पॅरालिसिसचा आलता. आणि मला पॅरालिसिसचा अटॅक मागच्या वर्षी झाला होता मार्च मध्ये. आणि मला अक्षरशः की बाहेर कुठं जायचं असेल किंवा हेअर वॉश केलं किंवा एसीत बसलं तर मला पूर्ण त्रास व्हायचा. माझी ही पूर्ण एक साइड बॉडी म्हणजे हँग होत होती, काहीच करत नव्हते. आणि तोंड पूर्ण वाकडं व्हायचं. पण आज जसं सनेज मध्ये मी स्वतः जॉईन झाले, मला अकाई सोना चालू केला, नासे ऑइल चालू केल्यानंतर नारी प्रिया पण मी घ्यायला लागले. कारण काही माझे गायनिक प्रॉब्लेम पण होते. मला असा रिझल्ट आला सर की आज मी स्वतः हेअर वॉश करून आले आणि एसी मध्ये बसले, पण आज मला काही त्रास नाहीये सर. वा, ग्रेट. आणि तिसरा रिझल्ट माझ्या मिस्टरांवर घेतला. त्यांना ऍसिडिटीचा खूप त्रास व्हायचा. 1 ते 1:30 वाजता ते रात्री उठून बसायचे. हार्ट मध्ये त्रास व्हायचा. मग मी म्हणलं अकाई सोना एकदा घेऊन बघा, फक्त काय नसतं असं ते बोलत होते. पण मी म्हणलं एकदा घ्या, नाही पटलं तर घेऊ नका. आज अकाई सोना संपलं की म्हणतात. आणि ते क्रिकेटला ते मेन सुपरवायझर होते क्रिकेटचे, ते टीम लीडर. आणि त्यांनी अक्षरशः मुंबईला त्यांची मॅच होती कंपनीची. तर त्यांनी स्वतः मला म्हणले, ऐक ना, त्या अकाई सोन्याची एक बॉटल मागव, मला क्रिकेट खेळताना पाहिजे. मी म्हणलं कशाला, चांगलं नाही ना म्हणलं. तर काय म्हणतात माहितीये का, चांगलंय दे, मी आज क्रिकेट टीम जिंकून आले सर. एका घरात तिघांना रिझल्ट. वा. तुम्ही विचार करा ना, एका फॅमिलीमध्ये 3-3 लोकांना प्रॉब्लेम आहेत. आणि अशा भरपूर फॅमिली आहेत ते काही ना काहीतरी प्रॉब्लेमने ग्रस्त आहेत माहितीये. आणि हॉस्पिटलला दुनियाभरचा खर्च करतात, पण टेम्पररी सोल्युशन, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. येस, ग्रेट. नमस्कार. मी सर्वप्रथम परमेश्वराला धन्यवाद देतो. सनेज कंपनी माझ्या घरापर्यंत आली. वा. कारण माझ्या मिसेसला ब्रेस्ट कॅन्सर होता. ब्रेस्ट कॅन्सर मधून ती बाहेर निघली. आपले सनेजचे प्रोडक्ट घेतले तिने. देवाची खूप महान कृपा झालेली आहे आमच्या घराण्यावर. सनेजने आम्हाला आमच्या फॅमिली सहित खूप चांगल्या प्रकारे ठेवलेलं आहे. आता सध्या या परिस्थितीमध्ये सनेज सोबत आम्ही आहोत. आणि ते प्रोडक्ट आमच्या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करायला लागले. कोणते प्रोडक्ट वापरले सांगू शकता? अकाई सोना आणि गॅनोडर्मा. जे काय कॅन्सरची ट्रीटमेंट होती ना, ते बिराजदार मॅडमने आम्हाला सगळं चांगल्या प्रकारे सजेस्ट केलं. रिझल्ट किती टक्के आले असं वाटतं तुम्हाला? जवळजवळ
75%, 25%. किमो वगैरे सगळं झालं मिसेसचा. काळे डाग होते शरीरावर सगळे. किमो झाल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे सगळे डाग येतात स्किनवर, ते डाग सगळे निघून गेले. वा ग्रेट. खूप छान. येस सर. थँक्यू सनेश. माझं नाव मिलिंद मारुती नार्वेकर. मी मुंबईतून बिझनेस करतो. साधारणतः मी जॉईन होऊन 3 महिने पूर्ण झालेले आहेत. आतापर्यंत फक्त आणि फक्त अँटी ॲडिक्शन ड्रॉप विकून मी साधारणतः 1.5 लाखपेक्षा अधिक कमाई केलेली आहे. साधारणतः 7.5 लाखाचे मी अँटी ॲडिक्शन ड्रॉप विकलेत आणि खूप सारे रिझल्ट माझ्याकडे आहेत. अँटी ॲडिक्शनचे 7.5 लाखाचे प्रोडक्ट तुम्ही आतापर्यंत सेल आउट केलेत. रिझल्ट आलेत का लोकांना? यस खूप सारे. मला एक जण त्या दिवशी भेटलं सर. मला म्हणलं सर ते तुमच्या प्रोडक्टचा रिझल्टच नाहीये. मी म्हणलं किती प्रोडक्ट दिले? मला म्हटलं मी 4 घेतले होते, त्यातले 2 दिल्यात एकाला. म्हणलं त्यांनी दिलेत, त्यांनी घेतले का नाही मला माहित नाही, पण तो म्हणतोय मी घेतले पण त्याला रिझल्टच नाही आला सर तुमच्या प्रोडक्टचा. आणि इथे सांगतात 7.5 लाखाचे प्रोडक्ट दिलेत. बरोबर ना? माझं नाव शंभूराज पन्हाळकर. मी पाईल्सवर खूप मोठा रिझल्ट घेतलाय. मला मूळव्याधाचा 22 वर्षापासूनचा त्रास होता. खूप सारं ब्लडिंग जात होतं आणि माझा हिमोग्लोबिन 4.0 राहिला होता. किती वर्षापासून त्रास? 22 वर्षापासून त्रास होता. आणि मी सनेजचे प्रोडक्ट सुरू केले आणि 15 दिवसात मला रिझल्ट आला. माझं पूर्णपणे ब्लडिंग थांबलं. ज्या जखमा झाल्या होत्या त्या पण रिकवर झाल्या. आणि 22 वर्षाचा त्रास 15 वगैरे केलं का? नाही ऑपरेशन नव्हतं केलं. पण 22 वर्ष हा प्रॉब्लेम फेस करत हो होते. 22 वर्ष हा प्रॉब्लेम फेस करत होतो. ऑपरेशन करायला गेलो होतो. 2.5 लाख रुपये खर्च सांगितलं आणि 22 वर्षाचा प्रॉब्लेम 15 दिवसात क्लिअर झाला. अकाई सोना घेतलं, तुलसी ड्रॉप घेतला होता आणि आर्थोरिज टॅबलेट आणि क्रीम घेतलं होतं. वा. सनेजचे प्रोडक्ट वापरून खुश आहे सर तुम्ही? खूप नक्की लोकांना सांगणार प्राऊडली? हो 100%. वा ग्रेट ग्रेट ग्रेट. 22 वर्षाचा त्रास 15 दिवसात सॉल्व्ह झालाय. सर माझं नाव महेश गाडेकर. माझ्या फॅमिलीमध्ये मी रिझल्ट घेतलेला आहे. जास्त करून वडिलांना पॅरालिसिसचा त्रास होता. म्हणजे जवळजवळ 5 ते 8 वर्षापासून पॅरालिसिसचा चालू होता. रिझल्ट असा की आयुर्वेदिक भरपूर केलं पण त्यांना रिझल्टच भेटत नव्हता. वैतागले होते म्हणे करायचंच नाही मला आयुर्वेदिक म्हणे, आता काय पण करायचं नाही. पण माझ्या सिनियरने सांगितलं की आयुर्वेदिक वापरा, त्यांना रिझल्ट पण येईल आणि भरपूर लोकांना रिझल्ट आलाय. आपले प्रोडक्ट वापरले? हा. कोणते कोणते प्रोडक्ट वापरले? मी अकाई सोना घेतला आणि त्यांना जास्त करून तुळशी ड्रॉप आणि जास्त करून पॅरालिसिस वर ते ऑइल असतं ना आपलं ते ऑइल वापरलं. त्यांना रिझल्ट आला. जे हाताचा कंपवात वगैरे होतो ना कधी कधी पॅरालिसिस मध्ये, तो त्यांचा पूर्ण बंद झाला. आणि जे कधी म्हणजे रूमच्या खाली निघत नव्हते आता स्वतः रोज खाली जाता, रोज वरती येता. म्हणजे घरात चालायला पण व्यवस्थित झाला. दुसरा रिझल्ट मम्मीसाठी घेतला होता. हा थायरॉइडच्या गोळ्या चालू होत्या, तिला 75 mg च्या गोळ्या चालू होत्या. 1.5 ते 2 वर्षापासून कंटिन्यू गोळ्या खात होते. गोळ्या खाल्ल्यानं रिएक्शन झालं, बॉडी सुजली आणि स्वेलिंग वगैरे यायला लागलं. तर मम्मीला अकाई सोना, सिबकथॉन आणि वेदामृत चालू केलं. रिझल्ट तर जबरदस्त आला पण त्याच्यामध्ये त्याच्या गोळ्या पण पूर्ण कमी झाल्या. सगळ्या कमी झाल्या. मी सुजाता गोळे नवी मुंबईवरून बोलते. मी एक नाही अशा अनेक रिझल्ट घेतलेले आहेत. माझ्या मिस्टरांना 7 ते 8 वर्षापासून फंगलचा खूप इश्यू होता. जवळजवळ मार्केटमध्ये माझे 70 ते 80 हजार गेले. पण गेले 4 महिन्यापासून त्यांना मी सनीचे प्रोडक्ट देते. त्यांचं पूर्ण फंगल क्लिअर झाले. अकाई सोना प्लस कुरुक्रुमा टॅबलेट, नीम सोप हे एवढेच दिलेत. त्यानेच त्यांना एवढा रिझल्ट आलेला आहे. अगदी 80%, 20% फक्त बाकी राहिलंय. पण माझ्या मम्मीचं ऑपरेशन वाचलं. मी त्यांना आर्थो किट दिलं मम्मीला. डॉक्टरांनी सांगितलेलं की 1 वर्षामध्ये त्यांना ऑपरेशन करावं लागेल. पण मम्मीला म्हटलं थांब जरा, कारण माझ्याकडे सनेज आलं होतं पण मला आधी मिस्टरांवर रिझल्ट घ्यायचा होता. मग मम्मीला दिला. मम्मीला पहिल्या 1.5 महिन्यातच रिझल्ट आला आणि ऑपरेशन वाचलं. आणि तसेच माझ्या जे आहेत कस्टमर आहेत त्यांना थायरॉइडचा इश्यू सॉल्व्ह झाला. प्लस एक असा युनिक रिझल्ट आहे फक्त नीम सोपचा, मी ते सांगू इच्छिते. एका लेडीजला जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून जसं की पिरियड्समध्ये त्यांच्या अंगावरती गांधी येत होत्या, परत म्हणजे खाज येत होती आणि मोठे मोठे पिंपल्स येत होते. तर त्यांनी फक्त नीम सोप आपलं 15 दिवस म्हणजे वापरलं कंटिन्यू. त्या लेडीजनी मला फोन केला, मॅडम खूप खूप थँक्यू. मला महिन्याला 700 ते 800 रुपये त्यांचे खर्च होत होते. पण फक्त बोलतात की तुमच्या नीम सोपनी मला पूर्ण रिझल्ट आला. आणि त्या लेडीजने माझ्याकडून 15,000चे आपले ऑर्डर घेतली आणि त्या अकाई सोनं पण वापरतात. थँक्यू. वा 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 वा. बघा 700-800 महिन्याला जात होते. 40-50 रुपयाचा एक सोप, जादू. बरोबर आहे का नाही? रिझल्ट. आणि जे 20% काय प्रॉब्लेम राहिलेत ना मिस्टरांना, बाकीचे प्रोडक्ट वापरले सगळे वरून. इंटरनली पण काही प्रोडक्ट आपले ते वापरा, परमनंट प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. ओके. माय सेल्फ सविता गुळवे. मला स्वतःलाच रिझल्ट खूप छान घेतला. मला मायग्रेन होता
आणि वजन वाढलेलं होतं, पिशवीचं ऑपरेशन सांगितलं होतं, मायग्रेन असा होता सर. मायग्रेन पण होता, वजन पण वाढलेलं होतं, पिशवीचं ऑपरेशन पण सांगितलं. तुम्हालाच का? हो, मला स्वतःला आजारच घेऊन फिरत म्हणजे होता सगळं. मायग्रेन असा होता सर, खलबत्त्याचा लोखंडी दांडा आहे ना, त्याने मला मारावं लागायचं असं इथं. आणि माझा एक डोळा म्हणजे डावा डोळा उघडतच नसायचा. म्हणजे मी खूप, आणि जलोसील जे आहे ना सर, मी 50 बाटल्या पिले त्याच्या. आणि आज सनेजचे खरंच मी धन्यवाद, म्हणजे मी खरंच लकी आहे, सनेज माझ्याकडे आलं. आणि 2 वर्ष झाले, 2-2.5 मी दवाखान्याची पायरी पण नाही चढले, नाहीतर मला आठवड्याला 2 सलाईन न्यावं लागायची. बापरे. आणि माझा तर रिझल्ट घेतला सर, मी रिझल्ट खूप घेतले, पण युनिक रिझल्ट असा घेतला की 7 वर्षाचा मुलगा आहे, तो झाल्यापासून बोललाच नव्हता. आणि त्याची आजी म्हणे याला काय होईल का, त्याला म्हणजे काहीच कळत नव्हतं. आणि त्याला आपलं बॉडी मसाज ऑइल, वेदामृत, नाश ऑइल, तुळशी आणि पिढ्या सत्व दिलं. 4 महिने झाले सर, तो मुलगा बोलायला लागला, तो स्वतः शाळेत जातो, स्वतःच्या हाताने जेवण करतोय. मुलं झाल्यानंतर किती खुश होतात फॅमिलीमध्ये माहिती ना तुम्ही, पण असा मूल झाल्यानंतर जो त्रास असतो त्यावेळेस किती दुःख असेल रोज, विचार करा. आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मॅडम सांगतायत, बरोबर ना? हॅलो, किती महत्वाची गोष्ट आहे. नमस्कार, मी लक्ष्मी सागर, प्रॉपर कर्नाटकची आहे, मुंबईमधून बिझनेस स्टार्ट केलं. आता सनी स्टार्ट केलं आणि मणक्यात गॅप पडलं सर होतं तुम्हाला. हा, 4थ्या मणक्यात गॅप पडलं होतं. डॉक्टरने सांगितलं 6 महिने बसची परवास करू नका. तर सनीचे काही प्रोडक्ट यूज केले, आकाई सोना आणि बरेच काही टॅबलेट वगैरे घेतले, पूर्ण गॅप भरून आला. आता कर्नाटक पर्यंत 700-800 किलोमीटर जाऊन बिझनेस करून येते, काही त्रास होत नाही. 1 महिना सर, एकाच महिन्यात सर रिझल्ट आलाय. सर वा, सकाळी झुंबा वगैरे करते ना, आता अजिबात त्रास फिट मंत्रा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मनक्याचा त्रास एवढा मोठा होता ना, आता झुंबा काय आपलं फिट मंत्र करायला लागले रोज सकाळी उठून मॅडम, आहे का नाही? एका साईडचं ना नस दबली होती सर पायाची, ते डॉक्टरने बोलले ऑपरेशन करावं लागेल तुम्हाला, ऑपरेशन केल्याशिवाय त्याला पर्याय नाहीये. तर सोमीनाथ सरांनी काय प्रोडक्ट परत सांगितले, परत यूज केले, पुन्हा सॉल्व्ह झालं. वा 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 वा, ग्रेट ग्रेट. आणि एवढं ऐकून पण काही लोक उठतात आणि हॉस्पिटलला जातात, माहिती तुम्हाला? माझं नाव शुभांगी उल्लवळे. माझी मुलगी होती 3 वर्षाची, तेव्हापासून तिला बालदमा होता आणि आता ती 11 वर्षाची आहे. तर आपले प्रोडक्ट वर्षभरी आधी तिला चालू केले होते, तर तिला पंप पण चालू होते, 2 पंप चालू होते आणि तिला दम जर लागला तर खूप त्रास व्हायचा. आणि आपले प्रोडक्ट दिल्यानंतर सर तिला खूप छान रिझल्ट आला, इतका जबरदस्त रिझल्ट आला की आता तिला पंप पण बंद आहेत. आणि डॉक्टरकडे नेल्यानंतर तिला डॉक्टर स्वतः म्हटले की आता हिला दमा नाहीये म्हणून. 3 वर्षापासून 11 वर्षापर्यंत दम्याचा त्रास होता, 2 पंप लागायचे त्यांच्या मुलीला. विचारा आईला किती त्रास असेल त्या गोष्टीचा. आणि सनेचे प्रोडक्ट तिला वापरले कोणते? आपले आकाई सोना देत होते मी तिला 5 मिली, आणि आपलं पिढ्या सत्व, तुळशी ड्रॉप आणि कोलेस्ट्रॉल टॅबलेट. बस रिझल्ट आला. आणि आता दोन्ही पंप बंद आहेत? दोन्ही पंप बंद आहेत. वा, ग्रेट. आणि सर अजून एक रिझल्ट आहे, माझ्या सासूचाच रिझल्ट आहे. त्यांना मणक्याचा खूप प्रॉब्लेम होता, त्यांना मानाचा पट्टा होता आधी, तर खूप त्रास होत होता त्यांना. आणि त्याच्यानंतर लोक पण खूप चिडवायचे त्यांना मानाचा पट्टा घातल्यानंतर. आपले प्रोडक्ट वापरले, ऑर्थो पूर्ण किट वापरली, आणि त्याच्यानंतर आता त्यांना पट्टा नाहीये. ऑर्थोचं किट वापरलं आणि आता त्यांना पट्टा नाही, रिझल्ट आला. हा, पट्टा नाहीये, खूप छान रिझल्ट आला. ते सगळ्यांना सांगतात आता का मला खूप बरं वाटतंय. प्रत्येक सासूला अशी सून मिळाली पाहिजे का नाही? आणि त्रास असणाऱ्या सासूला सनेज मध्ये काम करणारी सून मिळाली पाहिजे, आहे का नाही? ते झाल्यानंतर छोटीशी इथं गाठ आली, त्यांनी सगळं टेस्ट केली, गाठ कसलीच नाहीये, नॉर्मल गाठ आहे. आणि त्याच्यानंतर आपले प्रोडक्ट वापरले सर, आता खूप छोटी गाठ राहिली, गाठ मोठी होती ती गाठ पण गेली. ऑल प्रॉब्लेम सोल्युशन सनेज. यस, ग्रेट ग्रेट ग्रेट. मी आजपर्यंत आहे ना भरपूर लोकांना आज आजारी पडलेले, त्रासात दुःखात पाहिलेत, पण एका प्रोग्राम मध्ये मी स्वतः एका डॉक्टरांना रडताना पाहिले. स्वतः एक डॉक्टर्स होत्या लेडीज, आणि त्यांच्या काकांना ब्रेन ट्युमर झाला होता आणि त्याच्यासाठी सगळे प्रयत्न करून संपले होते. आणि स्वतः डॉक्टर, त्यांचे मिस्टर डॉक्टर, त्यांची पूर्ण फॅमिली डॉक्टर, आणि काकांना त्यांना क्लिअर कट होतं की 8-10 दिवसात ते जाणार आहेत. आणि त्या बोलल्या की माझ्या डोळ्यासमोर मी डॉक्टर असताना माझे काका डेथ होणार मला माहिती आहे. आणि अशा वेळेस सनेजचे प्रोडक्ट आलेत आणि आज ते काका आमच्या बरोबर आहेत. असं सांगताना स्वतः डॉक्टरांना रडताना मी पाहिले. विचार करा सनेजच्या प्रोडक्ट मध्ये काय ताकद असेल. सर मी बरेच रिझल्ट घेतले आहेत, पण त्यातला मी माझं स्वतःवर घेतलेला एक रिझल्ट सांगते. माझं ऑलरेडी एक पायल्सचं ऑपरेशन झालं होतं आणि पुन्हा इतकी परिस्थिती वाईट झाली की मला दुसरं ऑपरेशन करण्याची वेळ आली. आता जेव्हा दुसऱ्या ऑपरेशनची वेळ आली तेव्हा मी विचार केला की पहिल्यांदा तर तो त्रास बघितलेला आहे, दुसऱ्यांदा करावा लागणार, पण का जर दुसऱ्यांदा करावं लागतं याचा अर्थ मला तिसऱ्यांदा पण त्रास होऊ शकतो. या टेन्शनने मला
झोप येत नव्हती, पण अशा वेळी मला सनेज मिळालं आणि त्यामध्ये मी 5 किट सुद्धा वापरलेलं नाही सर. फक्त अकाई सोना आणि ॲलो त्रिफळा एवढं वापरून माझं दुसरं ऑपरेशन थांबलं. वाह, ग्रेट, जबरदस्त. मी मधुकर जाधव मुंबईवरून बिलॉंग करतो. तुम्हाला काय त्रास होता? मी गेले 9 वर्ष सिक्युरिटीमध्ये स्टँडिंग जॉब करत होतो. सिक्युरिटीमध्ये माझी मिसेस पण सिक्युरिटीमध्ये आहे, मी पण सिक्युरिटीमध्ये आहे. लॉकडाऊन मध्ये पूर्ण मी स्टँडिंगचा जॉब होता. स्टँडिंग जॉबमुळे काय त्रास झाला? मला मांडी घालून अजिबात बसता येत नव्हतं. अजिबात बसता यायचं नाही? अजिबात बसता येत नव्हतं. किती वर्ष? 9 वर्ष झालं मला खाली बसता येत नव्हतं. माझ्या घराची वास्तुक संती होती. मी खुर्चीवरती बसलेलो, मिसेस माझी खाली पूजा करत होती. 9 वर्ष मांडी घालून बसायला नाहीये ना, काय दुःख असेल विचार करा. 9 वर्ष स्वतःच्या वास्तुशांतीला सांगतायत मी खुर्चीवर बसलो होतो. वास्तुशांतीला हा त्रास तुम्हाला होता? मला स्वतःलाच त्रास होता. प्रोडक्ट वापरले आपले? मी प्रोडक्ट वापरले, पण प्रोडक्ट पेक्षा आपल्या पाण्यामध्ये किती दम आहे ते मी सांगतो. कुठलं पाणी? पाणी आयोनायझरचं पाणी. माझे मिसेस जॉब करत हे सनीचे प्रोडक्ट हे करत होती. किती दिवस पाणी पिलं होतं तुम्ही? मी फक्त 4 महिनेच पाणी पिलेलं आहे. 4 महिने पाणी पिले. आणि रिझल्ट मी तुम्हाला समोरच दाखवतो. 9 वर्ष बसता येत नव्हतं. 9 वर्ष सध्याच्या प्रोडक्टची कमाल कळते तुम्हाला? वा, ग्रेट सर, थँक्यू. राऊत, मी पुण्यावरून बिझनेस बिलॉंग करतो. आपल्याकडे एक असं युनिक रिझल्ट आहे. मुंबईचे गेस्ट आहेत आपले, त्यांना कमीत कमी 450 शुगर होती, बीपी होते, 4 ऑपरेशन झाले होते त्यांचे. महिन्याला 10,000चे प्रॉडक्ट लागत होते आणि 5 ऑपरेशन पण सांगितलं होतं. आपले 4 महिने सलग प्रॉडक्ट वापरले, ऑपरेशन कॅन्सल झालं आणि ते व्यक्ती आपल्यावर काम करतात. आणि ते त्यांच्या मिस्टर ज्या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी आयोनायझरचं मशीन लावलं होतं आणि ते पाणी त्यांच्यासाठी घेऊन येत होते, त्यामुळे त्यांना रिझल्ट आला सर. वा 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 वा, ग्रेट, छान, थँक्यू. हॅलो, मी धुळ्याहून बिलॉंग करतो सर. माझं नाव संदीप काळे. तर एक 15 वर्षाच्या मुलीला जस्ट आता 15 दिवसापूर्वीच मी कावळीवरती औषध दिले सर. आपलं अकाई सोना गोल्ड, वेदामृत आणि गिलॉय टॅबलेट आणि लिव्हर टॉनिक ठेवली तुम्ही काय? हो. तर ते 15 दिवस म्हणजे डॉक्टरांनी चॅलेंज केलं सर. एमडी मेडिसिन डॉक्टर होते की हिला दर 6 महिन्याला हिपॅटायटिस बी आणि ईचा प्रॉब्लेम राहणार आहे. तर तिला 15 दिवस झाले सर. आता फक्त तिला फिवर आला, ताप आला, पण तिची बॉडी पूर्णपणे बरी झाली. अंग पिवळं नाहीये आणि जे शरीर सुजलं होतं ते पण कमी झालं. कावेरीवर रिझल्ट आलाय. ग्रेट, जबरदस्त. माझं नाव डॉक्टर सचिन साळुंके, मी नाशिकहून बिलॉंग करतो. मी आजपर्यंत जे पाणी पिलो ना ते घोटायला फक्त जडच जायचं. माझा आयोनायझर बसून आता 11 दिवस झालेले. पहिलाच घोट इतका इझी गेला ना, मी आता प्रत्येकाला त्याच गोष्टी. तुमचं नाव काय? डॉक्टर सचिन साळुंके. तुमचं नाव काय? डॉक्टर सचिन साळुंके. थांबा, अजून काय कळलं नाही सर. तुमचं नाव काय? डॉक्टर सचिन साळुंके. कळलं का? हो, हा, यस. रिझल्ट काय? आजपर्यंत असं पाणी पिलेलं नव्हतं जे घोटायला इतकं इझी जाईल. इझिली एकदम कशात उतरत. यस सर, म्हणजे 1 लिटर पिलं तरी वाटतं एकच ग्लास पिले. खरं आहे एकदम काय? रियालिटी. एकदम हलकं पाणी वाटतं आपलं. कोण पेतं आयोनायझरचं पाणी आपल्या? पाणी नाही हो, ते अमृत आहे ना, अमृत आहे. करा बरं माझ्या बरोबर. मी परभणीहून बिलॉंग करतो. माझ्या एक मिसेसला 4-5 वेळेस गर्भ खराब झाला होता. काय गर्भ? अरे बापरे. तर ते मिसेस पण एकदम म्हणजे ह्याच्याच गेलते असं म्हणजे टेन्शन मध्ये. मी 35,000चे सनीचे प्रोडक्ट घेतले आणि पूर्ण घरीच खाल्ले. म्हणलं काही होऊ द्या, मिसेस विकायचंच नाही, झोपायलाच केलं त्याचं. आणि आता 8वा महिना चालू आहे. खतरनाक. आणखी एक सर, आणखी एक. मी 5 वेळा त्रास होणं सोपी आहे का गोष्ट? नाही सर, मला पण मानसिक त्रास खूप झाला. बरोबर आहे. यस. तर मग सर मी काय केलं माहितीये का, मी आयोनायझर बघितलंही नाही, टेस्टही केलं नाही, मी डायरेक्ट बुक केलं. डायरेक्ट पैसे देऊन टाकले. ग्रेट. थँक्यू सर. नमस्कार सर. सर मी म्हणजे भरपूर रिझल्ट घेतले, पण मी 2 युनिक रिझल्ट सांगेल. पहिला म्हणजे माझ्या आईचा, तिला आहे ना साडी घालता सुद्धा येत नव्हती, मिऱ्या सुद्धा घालता येत नव्हत्या. तर मला ज्यावेळेस सनेज भेटलं ना त्यावेळेस मी डायरेक्ट डॉक्टरांचे रिपर्चेस केले औषधं आणि त्यांना दिले. तर आता ती खुरपायला सुद्धा जाते रानामध्ये. काय त्रास होता आईला? तिला हातांना म्हणजे कुठलंच काम करता येत. काहीच करता येत नव्हतं. आपले प्रोडक्ट वापरले, आता खुरपायला जायला लागले. वा. दुसरा रिझल्ट? दुसरा रिझल्ट, माझे पप्पा आहेत ना 55 वर्ष झाले ड्रिंक करता येते.
जसं सुरू झालं ना तसं लगेच आणून दिलं पप्पांना. न सांगताच दिलंय. गुपचुपच. मम्मी म्हटली मी देणार नाहीये बाई, काय होईल माझ्या नवऱ्याला. म्हटलं तू दे, जे होईल ना ते माझ्या बापाचं होईल म्हणलं. रिझल्ट आला का? लय भारी रिझल्ट आलाय सर. वा बॉटलमध्येच रिझल्ट वा 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 वा, ग्रेट 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 ग्रेट. अरे बघा ना किती सुंदर, किती छान रिझल्ट लोकांना आले, बरोबर ना? त्या माझा प्रश्न आहे सर, हा तुमचा जुळा भाऊ तर नाहीये ना? नाही, मी स्वतःच आहे. तुम्हीच आहे का? हो. असं असं करा बरं बरं. अरे बापरे, बघताय का तुम्ही रिझल्ट? कुठले प्रोडक्ट वापरले आपले? ऍक्च्युली मी केसांसाठी काहीच नाही केलं सर. आशा सोडून दिल्या होत्या सगळ्या, आहे ते ऍक्सेप्ट आहे ना? अगदी वीक पण बसवलेला होता, त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च केलेला होता. पण सनेजचे प्रोडक्ट जे वापरले ते शुगर साठी वापरले. का तर वयाच्या 16व्या वर्षापासून शुगर होती. ती माझ्यापर्यंत येण्याचं कारण आजी आजोबांना होती, आई वडिलांना होती. ती माझ्यापर्यंत अनुवंशिक चालत आली. अनोळखी व्यक्तीकडनं माझ्यापर्यंत हे प्रोडक्ट पोहोचले, घेतले, शुगर वरती रिझल्ट आला आणि त्याच्याबरोबर डोक्यावरती केस पण आले. एक लेडीज आपल्या सनेच्या प्रोग्रामला आल्या. त्या लेडीजला तिची मैत्रीण घेऊन प्रोग्रामला आली आणि ती प्रोग्रामला आल्यानंतर तिने प्रोग्राम सगळा पाहिला, तिला समजलं आणि तिने प्रोडक्ट घेतले गरज आहे म्हणून. आणि ते प्रोडक्ट घेतल्यानंतर त्या घरी गेल्या, घरी मिस्टरांना सांगितलं की प्रोडक्ट घेतलेत. तर मिस्टर म्हणले अशा लय कंपन्या आल्या गेल्या, तू हे प्रोडक्ट का घेतले? दोघा हजबंड वाईफची भांडणं झाली. मिस्टर बोललं एक तर तू घरात थांबायचं, नाही तर हे प्रोडक्ट, दोन्हीपैकी एक प्रोडक्ट असतील तर तू घरात न थांबायचं. दोघांची भांडणं झाली. तिने मैत्रिणीला फोन लावला, आपण प्रोग्रामला गेलो, तुझं ऐकून मी प्रोडक्ट घेतले पण नवऱ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भांडणं चालू झालेत, मी काय करू? नवरा म्हणतो प्रोडक्ट परत द्या आणि पैसे. ती मैत्रीण म्हणली आता आपण पैसे दिलेत, ऑर्डर मारलेत, काहीच करू शकत नाही, तू उद्या ऑफिसला घेऊन ये कामावर, आपण काय करायचं करू. ती ऑफिसला प्रोडक्ट घेऊन आली आणि दोघींनी मिळून ती प्रोडक्ट सेल आउट केले आणि मिस्टरांना पैसे रिटर्न दिले. प्रॉब्लेम सॉल्व. पण ज्या लोकांना प्रोडक्ट दिले त्यांना रिझल्ट आले, त्यांनी परत मागितले. मग हिने गुपचूप प्रोडक्ट तिच्या आयडीवर ऑर्डर मारायची, नवऱ्याला कळून द्यायच्या आणि बाहेरच्या बाहेर सेल आउट करायचे. असे 7-8 महिने 5-7 महिने गेले. प्रोडक्ट घ्यायचे द्यायचे, प्रोडक्ट घ्यायचे घ्यायचे, घरात वापरले नाही. आणि मिस्टर ऑफिसला गेले, अटॅक आला, डेथ झाली. आणि त्या सांगतात की सगळ्या लोकांना वाटतं की माझ्या नवऱ्याची डेथ अटॅकने झाली, पण कुणालाच माहित नाहीये की माझ्या नवऱ्याला मी मारलंय. 6 महिन्यापूर्वी माझ्या घरात हे प्रोडक्ट आलते. मी जर थोडं कन्व्हिन्स केलं असतं, थोडी भांडणं जरी झाली असती तरी चाललं असतं, पण मी जर ते प्रोडक्ट वापरायला लावले असते, जसं आता इथं मॅडमने सांगितलं की मी माझ्या नवऱ्यांना सांगितलं तुम्ही वापरून तर बघा, एकदा तरी वापरून बघा सांगितलं ना, आणि त्यांना रिझल्ट आला. तर मी कन्व्हिन्स करून जर वापरायला लावले असते तर माझे मिस्टर आज माझ्या बरोबर असते. मी प्रोडक्ट जगाला दिले, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, पण माझ्या घरात मी माझ्या नवऱ्याला वाचवू शकले. तसे भरपूर लोक असे आहेत जे सनेजमध्ये आहेत, प्रोडक्ट घेत आहेत, पण स्वतः घरातल्यांचा विश्वास जिंकत नाहीयेत, एकटे एकटे प्रोडक्ट वापरत आहेत. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, पूर्ण फॅमिलीने प्रोडक्ट वापरा.